3 ते 4 दिवस मुसळधार पावसाचा अलर्ट देण्यात आलाय। कोकणात सर्वत्रच विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। तर रत्नागिरीसाठी आज ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। सिंधुदुर्गसाठी देखील आज रेड अलर्ट देण्यात आलाय। काही ठिकाणी अतिवृष्टीचा अंदाज देखील वर्तवण्यात आलाय। तर कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाट माथ्यावर देखील काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडू शकतोय। तर तिथे कोल्हापूर आणि साताऱ्यातील घाट माथ्यावर अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे। मराठवाड्यात आज अनेक जिल्ह्यात हलक्या पावसाची सरी कोसळू शकतात। तर विदर्भात वादळी वाऱ्यासह सर्वत्रच पावसाची शक्यता आहे। संपूर्ण विदर्भासाठी आज येलो अलर्ट देण्यात आलाय। शहर आणि तालुक्याला पावसानं झोडपलं आहे। मोहोळ तालुक्यात तुफान असा पाऊस झालाय। पापरी गावात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे। सलग चौथ्या दिवशी पावसाच्या सरी बरसतायत। सोलापूर शहर आणि तालुक्यात रोहिणीनंतर मृग नक्षत्रानं देखील दमदार पावसाची हजेरी लावली आहे। सलग चौथ्या दिवशी पडलेल्या सरींमुळे शेतकरी सुखावला आहे। जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील तुफान पाऊस या ठिकाणी बरसल्याचं कळतंय। तर तालुक्यातील पापरी गावामध्ये अक्षरशः पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे। 3 महिन्यांपासून कडक उन्हामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांचा जीव मेटाकुटीला आला होता। मात्र आता सर्वांना चांगला दिलासा मिळाला आहे। सलग चौथ्या दिवशी पावसाच्या सरी बरसतायत। यावेळेस मुसळधार पाऊस झाल्याने शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक देखील आनंद व्यक्त करतायत। मोहोळ तालुक्यात तुफान असा पाऊस झालाय। आपण ही दृश्य बघतोय। पापरी गावात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे। सलग चौथ्या दिवशी पावसाच्या सरी कोसळत आहेत। सोलापूर शहर आणि तालुक्याला पावसानं चांगलंच झोडपलंय। मोहोळ तालुक्यात तुफान असा पाऊस झालाय। पापरी गावात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे। आपण पाहतोय सोलापुरात रोहिणी नंतर मृग नक्षत्रानं देखील दमदार अशी हजेरी लावली आहे। सलग चौथ्या दिवशी पडलेल्या सरींमुळे शेतकरी मात्र सुखावला आहे। बातमी आता कोल्हापुरातून आहे। कोल्हापुरात देखील कागल तालुक्यात मुसळधार असा पाऊस झालाय। हंबरवाडी बेरडवाडी या रोडवर ओढ्याला आलेल्या पाण्यात म्हैस वाहून गेल्याची घटना घडली आहे। त्याबरोबरच ट्रॅक्टर आणि ट्रॉली देखील बांधून ठेवण्याची वेळ सध्या शेतकऱ्यांवर आली आहे। कोल्हापुरात देखील काही वेगळं चित्र बघायला मिळत नाहीये। कोल्हापुरात देखील मुसळधार असा पाऊस झालाय। कागल तालुक्यात मुसळधार पाऊस झालाय आणि यात एक म्हैस वाहून गेल्याची घटना घडली आहे। तर शेतकऱ्यांना सध्या ट्रॅक्टर आणि ट्रॅक्टरची ट्रॉली देखील बांधून ठेवण्याची वेळ आली आहे। भंडाऱ्याच्या लाखांदूर परिसरात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे प्रचंड नुकसान झालंय। वाऱ्यामुळे कापड दुकानावरील पत्रे देखील हवेत उडाले आहेत। तसेच या परिसरात 2 झाडं कोसळली आहेत। त्यामुळे मोठं नुकसान झालंय। शेतकऱ्यांनी सुकवण्यासाठी घातलेलं धान्य पावसामुळे भिजून गेलंय। त्यामुळे शेतकऱ्यांचं देखील मोठं नुकसान झालंय। भंडाऱ्याच्या लाखांदूर परिसरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झालाय। त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। मी या बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती लाखो मी अळते असून मी कमीत कमी 10 वर्षापासून अळत्याचं काम करतो। आज माझे कमीत कमी 10 लाखाची नुकसान झालेली आहे। अतिवृष्टी पाऊस आल्यामुळे कमीत कमी माझे 5 ते 6 हजार पोते नुकसान झालेली आहे माझी। अच्छा, किती दिवसा अगोदर तुम्ही हा धान ठेवले आहे? कमीत कमी 15-20 दिवस झाले आहेत। बातमी आता पुण्यातून आहे। पुण्याच्या बहुतांश भागात शनिवारी जोरदार पाऊस झालाय। जोरदार पावसानं सखल भागात पाणी साचलं होतं। शिवाजीनगर परिसरात अवघ्या 2 तासात 67 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे। तर पाषाण भागात तब्बल 56 मिलीमीटर पाऊस पडलाय। संध्याकाळी 4:30 वाजता पावसानं जोर धरला होता। शहराच्या वाहतुकीवर देखील याचा मोठा परिणाम झालाय। वादळी वाऱ्यानं सिंहगड रोड परिसरात घरांवरच्या ताडपत्रा देखील उडाल्या होत्या। तर हा व्हिडिओ देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल झालाय। मुसळधार पावसानं साचलेल्या पाण्यात अनेक चारचाकी गाड्या अडकल्याची दृश्य देखील आपल्याला बघायला मिळतात। तर काही जण या पाण्यात खेळण्याचा आनंद देखील लुटत आहेत। ही 2 दृश्य आपण पाहतोय। पुण्यातील दृश्य आहे। दुकानावरील ताडपत्रा देखील उडाल्या आहेत। तर काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालंय। मोठ्या प्रमाणात सखल भागात पाणी साचलंय। त्यामुळे यावेळेस काही काळ वाहतूक कोंडी देखील झाली होती। जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाल्याचं चित्र पुण्यात तरी उपस्थित झालंय। पहिल्याच पावसानं दाणादाण उडवल्याची बघायला मिळतेय। आपण पाहतोय काही ठिकाणी एनडीआरएफ टीम कडून सध्या रेस्क्यू देखील केलं जाते। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाणी भरलं आहे आणि याच पाण्यातून स्थानिकांची सुटका केली जाते। स्थानिकांना एक साइडला आणण्याचं काम देखील करण्यात आलं। ही कालची दृश्य आपण पाहतोय।
तर मुंबई गोवा महामार्गाची पहिल्याच पावसात चांगलीच दाणादाण उडाली आहे. लांजा तालुक्यातील एका गावात रस्ता खचलाय तर महामार्गावर निकृष्ट दर्जाचं काम झाल्यानंच ही वेळ आल्याचा आरोप सध्या स्थानिक करतायत. रस्त्याचा काही भाग खचलाय त्यामुळे वाहनांचं मोठं नुकसान होत आहे. पहिल्याच पावसात मुंबई गोवा महामार्गाला दणका बसलाय. मुंबई गोवा महामार्गाची पहिल्याच पावसात दाणादाण उडवली आहे. लांजा तालुक्यातील एका गावात रस्ता खचल्याचं बघायला मिळतंय तर महामार्गावर निकृष्ट दर्जाचं काम झाल्यानंच ही वेळ आल्याचा आरोप सध्या स्थानिक करतायत.